लोकांना खूप बघते मी येता जाता, त्यांच्याकडे कधी कधी बसला जायला पैसे नसतात. जाण्या येण्यासाठी खूप असं ट्रॅफिक वगैरे असते. आम्हाला आमच्या पीजी पासून कंपनीपर्यंत पोहोचायला सुद्धा अर्धा तास लागतोय. इतका इंदोरीमध्ये ट्रॅफिक वाढलेला आहे. ट्रॅफिकची समस्या बी खूप आहेत. मेट्रो सेवा दिल्यामुळे ते खूप समस्या कमी होणार आहेत. माझा वैयक्तिक जवळपास 3 ते 4 हजार रुपये मंथली खर्च होतो जाण्या येण्यात. मी पूर्णपणे सहमत आहे. फ्री झालीच पाहिजे. बस सेवा, पीएमटी सेवा और मेट्रो स्टेशन फ्री करने वाले. रस्त्यावरचं प्रदूषण कमी होईल. जे आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते जास्त सुधरेल. पुण्याचं जे पोल्युशन आहे हे कमी होण्यात मदत होईल. तर आम्हाला सामान्य लोकांना प्रवास करणं अत्यंत सोपंच आहे. बसची सुविधा मोफत. ही सुविधा जर फ्री लोकांना भेटली तर लोकांचे खूप मोठे फायदे यामुळे ते होणार आहेत. आता सध्याच अजितदादांनी घोषणा केली की ते मेट्रो फ्री करताय. रस्त्यावरच्या गाड्या कमी होतील आणि त्याच्यामुळे पुणे शहरातली ट्रॅफिकची समस्या देखील दूर होणार आहे. प्रदूषण कमी होईल. जी सार्वजनिक वाहतूक आहे याच्याकडे वळले जातील आणि पैशाची पण बचत होईल. तो आता खर्च कमी होईल. अजितदादांनी हे घेतलेले जे पाऊल आहे त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे. मला असा विश्वास आहे की दादा त्यांचा दिलेला शब्द नक्कीच पाळतील. दादांचा वादा हा पक्का असतो. या अजितदादांचं नियोजन एकदम परफेक्ट असतो. आमचा दादांवर पूर्ण विश्वास आहे की ते ही सगळी कामं करतील. अजितदादांनी 5 लाख रुपये कर्ज म्हणून आम्हाला दिले. तर जसं दादांचे करोडोंशी हजारोंशी लाडक्या बहीण आहेत, तशी मी पण एखादी त्यातली लाडकी बहीण आहे. त्याचा नक्कीच महिला यूज करतील. ही अत्यंत उपयोगाची आहे. दादांचा निर्णय चांगला आहे. बिना व्याजाचं जर कर्ज दिलं तर आम्ही महिला स्वतःच्या महिलांचा खूप फायदा होईल. दादांनी जर 5 लाख रुपये व्याजमुक्त महिलांना दिले, माझा मोठा बिझनेस चालू करू शकते मी त्याच्यातून. त्यामुळे दादांनी ही सुविधा आमच्यासाठी जर चालू ठेवली तर आमच्यासाठी खूप उपयोगाची आहे. माझ्यासारख्या कितीतरी आहेत ज्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाची काळजी असते आणि दादांनी केलेल्या लाडक्या बहिणी योजनेच्या मुळे ते शक्य झालेलं आहे. दादांना सर्व गोरगरीब लोकांचा पाठिंबा राहील. आमचं सोन्याचे दिवस आम्हाला आलेत असं म्हणायला काय हरकत नाही. अजितदादांचा धन्यवाद. कामाचा वादा अजितदादा. अजितदादांचा निर्णय चांगला आहे. आमचा सपोर्ट दादांना. समत राष्ट्रवादीला अजितदादांचा धन्यवाद. त्यांना थँक्यू म्हणतो. अजितदादांना खूप खूप आभार. अजितदादांचा धन्यवाद. कामाचा वादा अजितदादा.